नमस्कार, मराठी एज्युकेशन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर आज आपण क्रियापद व क्रियापदांचे मुख्य प्रकार 2 याविषयी माहिती पाहणार आहोत. तो पुस्तक वाचतो. या वाक्यातील वाचतो हे वाचण्याची क्रिया दर्शवते. ती गाणे गाते या वाक्यातील गाते हे गाण्याची क्रिया करते. आम्ही क्रिकेट खेळलो या वाक्यातील खेळलो हे खेळण्याची क्रिया करते. म्हणजेच वरील वाक्यातील वाचतो, गाते, खेळलो हे क्रियावाचक शब्द आहेत आणि म्हणून मराठी व्याकरणात अशा शब्दांना क्रियापद म्हणतात. आणि तर क्रियापदाची व्याख्या वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद म्हणजे काय हे समजून घेतल्यानंतर आता आपण क्रियापदांचे मुख्य प्रकार 2 याविषयी माहिती पाहू. 1. सकर्मक क्रियापद व दुसरा अकर्मक क्रियापद. वाक्य पहा. महेश अभ्यास करतो. या वाक्यात महेश हा कर्ता आहे, अभ्यास हे कर्म आहे, करतो हे क्रियापद आहे. वरील वाक्यात करतो हे क्रियापद आहे. करण्याची क्रिया करणारा महेश म्हणून महेश हा कर्ता आहे. करण्याची क्रिया अभ्यासावर घडते म्हणून अभ्यास हे कर्म आहे. आता पुढील वाक्य नीट वाचा. महेश करतो. येथे कर्म काढून टाकले आहे. वाक्याला काहीच अर्थ नाही. म्हणजेच वाक्याचा अर्थ पूर्ण होत नाही. म्हणजेच करतो या क्रियापदाला कर्माची जरुरी आहे आणि म्हणून सकर्मक क्रियापद याची व्याख्या या पद्धतीने आपल्याला करता येईल. वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची जरुरी लागते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. तर हे आपण या ठिकाणी लक्षात घेणे गरजेचे आहे की सकर्मक क्रियापदाची व्याख्या लक्षात घ्या की वाक्यातील क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास जेव्हा कर्माची जरुरी लागते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. हे लक्षात ठेवा. आता आपण दुसरा प्रकार अकर्मक क्रियापद याविषयी माहिती पाहू. वाक्य पहा. महेश पळतो. या वाक्यात महेश हा कर्ता आहे, पळतो हे क्रियापद आहे. या वाक्यात पळतो हे क्रियापद आहे. पळण्याची क्रिया करणारा महेश म्हणून महेश हा कर्ता आहे. म्हणजेच या वाक्यात पळण्याची क्रिया कर्ता करतो व ती कर्त्यापाशीच थांबते म्हणून महेश पळतो हे वाक्य पूर्ण अर्थाचे आहे. पळतो या क्रियापदाला कर्माची जरुरी नाही आणि म्हणून अकर्मक क्रियापद याची व्याख्या ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही व क्रिया कर्त्याशीच थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद म्हणतात. तर हे लक्षात घ्या की ज्या क्रियापदाचा अर्थ पूर्ण होण्यास कर्माची जरुरी लागत नाही व ती क्रिया कर्त्याशीच थांबते तेव्हा त्या क्रियापदाला अकर्मक क्रियापद असे म्हणतात. तर आता आपण संयुक्त क्रियापद याविषयी माहिती पाहू. वाक्य पहा. आपण दोघे मैदानात खेळू. या वाक्यात खेळू हे क्रियापद आहे. आपण दोघे मैदानात खेळू. खेळू या शब्दात खेळण्याची क्रिया आहे. खेळू हा क्रियावाचक शब्द आहे. खेळू हा शब्द वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. म्हणजेच खेळू हे क्रियापद आहे. आता पुढील वाक्यातील अधोरेखित शब्दांकडे नीट लक्ष द्या. सुरेश मैदानात खेळू. खेळू हे अधोरेखित शब्द आहे.
या वाक्यात वाक्य अर्थपूर्ण नाही. सुरेश मैदानात लागला. लागला हे अधोरेखित शब्द आहे. वाक्य अर्थपूर्ण नाही. सुरेश मैदानात खेळू लागला. खेळू लागला हे अधोरेखित शब्द चे वाक्य आहे. वाक्य अर्थपूर्ण आहे. तर पहिल्या वाक्यात खेळू हा क्रियावाचक शब्द आहे, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही. दुसऱ्या वाक्यात लागला हा क्रियावाचक शब्द आहे, पण तो वाक्याचा अर्थ पूर्ण करीत नाही. आणि तिसऱ्या वाक्यात खेळू व लागला असे 2 क्रियावाचक शब्द एकत्र आल्याने ते वाक्याचा अर्थ पूर्ण करतात. म्हणजेच खेळू लागला या 2 शब्दांनी मिळून वाक्याचा अर्थ पूर्ण होतो. इथे खेळू हा शब्द खेळ या धातूपासून बनलेला असल्यामुळे तो शब्द धातुसाधित किंवा कृदंत आहे. तर लागला हा क्रियावाचक शब्दाने खेळण्याची क्रिया पूर्ण करण्यासाठी मदत किंवा सहाय्य केले आहे, म्हणून लागला हे सहाय्यक क्रियापद आहे. म्हणून खेळू लागला हे क्रियापद धातुसाधित म्हणजेच कृदंत व सहाय्यक क्रियापद यांनी मिळून बनले आहे. जसे खेळू हे धातुसाधित कृदंत आहे, अधिक लागला हे सहाय्यक क्रियापद आहे, बरोबर खेळू लागला हे काय आहे तर संयुक्त क्रियापद आहे. तर संयुक्त क्रियापदाची व्याख्या आपल्याला या पद्धतीने करता येईल की धातुसाधित व सहाय्यक क्रियापद मिळून बनणाऱ्या क्रियापदाला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. अशा रीतीने आपण क्रियापद व क्रियापदांचे प्रकार याविषयी माहिती पाहिली. धन्यवाद. आणि हो, सर्व व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.